ओके, ठीक आहे बघा. आता नेक्स्ट चॅप्टर. तुम्हाला जरी पेपरला ट्रिग्नॉमेट्री असला तर आपण आता ट्रिग्नॉमेट्री स्टार्ट करू शकत नाहीये, तो संपणार पण नाही. मग अर्धवट घेण्यात काय माझ्या नाही ट्रिग्नॉमेट्री, कारण की ट्रिग्नॉमेट्री फायनलला 10 मार्क्सला आहे. त्यामुळे तुझ्या आपण कंटिन्यू जावं लागणार आहे आपली, बरोबर आहे. त्याच्या नोट्स मी तुम्हाला ग्रुपवरती आज किंवा उद्या सेंड करून देईन, ज्यामध्ये IMP क्वेश्चन्स कोणते कोणते काय सगळं डिटेल मेन्शन केलेलं आहे. वाटलंच तेवढे क्वेश्चन करा, MCQ झालेले, नाहीतर ऑप्शन आहेच, बरोबर ना. मग आज आपण वेळ वाया न घालवता लगेच प्रोबॅबिलिटीचा पुढचाच पार्ट, कारण की प्रोबॅबिलिटी झाला म्हटलं बायनॉमियल झालाच पाहिजे. मग आपण मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 1 सुरू करतोय, बायनॉमियल. म्हणजे हा चॅप्टर 4 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतोय, रोज जर आपण 2-2 तास घेतले तर. मॅथ सेकंड चॅप्टर नंबर 8 बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. आता नीट ऐका, प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल मिळून 2 चॅप्टर्स 11 मार्क्सला आहेत. 2 चॅप्टर्स मिळून किती मार्क्सला आहेत? 11. प्रोबॅबिलिटी झाला ओके, एक एक्सरसाइजची फक्त. बायनॉमियल पण एकच एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही काही चॅप्टर्स मध्ये 1-1.5 महिना स्टडी करणार, बरोबर. भरपूर 10-12 एक्सरसाइज स्टडी करणार, 2-2 नोटबुक करणार, त्यापेक्षा चॅप्टर्स परवडतात. 2 चॅप्टर करा, 11 मार्क्स चेंज झाले, बरोबर. त्यात पण बायनॉमियल मध्ये अख्खे 3 फॉर्म्युले. संपला. थेरी 2 मिनिटात संपणार आहे आपण. मग थेरी घ्या. आता थेरी संपून एक्सरसाइज निम्मी संपणार आहे आज. खाली या. A binomial distribution with n binomial trial, with n Bernoulli trial, and probability of success in each trial as P is denoted by binomial of NP, or X is a variable from binomial NP. Next, the PMF is given by P of X, which is equals to NCX into P raised to X
into q raised to n minus 6, where x is equals to 0, 1, 2, 3 up to n. Where n is equals to number of trials. Number of Bernoulli trials is actually number of trials. P is probability of success in single trial. Probability of success in single trial. Q probability of failure in single trial. Single trial. ओके, आता हा काय उद्योग आहे समजून घ्या. ऍक्च्युली प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल काय वेगळं नाही. इथे पण आपण पीएमए पण शोधतोय, मागे पण आपण काय करत होतो पीएमए. पण फॉल्ट काय बरोबर, एक कॉइन एकदा टॉस केला, कॉइन टॉस कॉइन इज टॉस. जर आपण एक कॉइन टॉस केला तर मला सांगा सॅम्पल स्पेस काही 1 म्हणजे एच टी 2 एलिमेंट्स येतील बरोबर आहे. जर तोच कॉइन दोनदा टॉस केला तर म्हणजे एच एच एस टी टी एच टी टी नंबर ऑफ एलिमेंट्स गेले. तीनदा टॉस केला तर 8, 4 वेळा टॉस केला तर 16, 5 वेळा टॉस केला तर 32, 6 वेळा टॉस केला तर 68, 7 वेळा टॉस केला तर 128, 8 वेळा टॉस केला तर 9 वेळा 512 आणि 10 वेळा टॉस केला तर 1024 बरोबर आहे. पण जर तुम्ही नीट पाहिलं तर प्रत्येक ट्रायल मध्ये घोळ तुम्हाला मी लास्ट कॉइन टॉस 4 टाइम्स लावला होता तरी भरपूर जणांची गणमान झाली बरोबर आहे. 5 टाइम्स म्हणल्यानंतर लिहायला अवघड जाईल, 6 टाइम्स म्हणल्यानंतर आणखी अवघड जाईल, 7 टाइम्स म्हटल्यानंतर कार्यक्रमच संपला. लिहू शकत नाही एवढं ट्रायल बरोबर आहे. बरोबर आहे. आता बघा पुढचा डाय इज थ्रोन. डाय एकदा फेकला तर नंबर ऑफ एलिमेंट्स 6, दोनदा फेकला तर 36, 6 रेस टू एन येतो. जितके फेस रेस टू एन करायचं आहे फक्त. डायला 6 फेस असतात. एकदा फेकलं तर 6 रेस टू 1 6, दोनदा फेकलं तर 6 रेस टू 2, 4 वेळा फेकला तर 6 रेस टू 4, 5 वेळा फेकला तर 6 रेस टू 5 येईल कधी. मग जिथे आपण सॅम्पल स्पेस हा ओव्हरऑल पूर्ण इव्हेंट साठी लिहू शकत नाहीये, पूर्ण एक्सपिरियन्स साठी लिहू शकत नाहीये, अशा काय झालं त्या ठिकाणी आपण वापरतो बायनॉमियल. मग बायनॉमियल मध्ये 3 व्हेरिएबल. पहिला आहे एन. एन म्हणजे नंबर ऑफ बर्नौली ट्रायल का नंबर ऑफ ट्रायल. किती वेळा तुम्ही एक्सपेरिमेंट करता तो एन. म्हणजे कॉइन इज टॉस 8 टाइम्स, त्याच्यामध्ये एन किती 8. समजला. ओके. डाय इज थ्रोन 5 टाइम्स, एन किती 5 बरोबर आहे. एनचा विषय संपला. त्यानंतर पी आणि क्यू हे 2 व्हेरिएबल आहे. पी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल. आता कॉइन टॉस केल्यानंतर हेड मिळलं, हा जर सक्सेस असेल बरोबर आहे तर, आणि एन आहे 8 सपोज, कॉइन इज टॉस 8 टाइम्स, सक्सेस इज गेटिंग हेड बरोबर आहे. तर काय होईल,
पीची व्हॅल्यू काय करायची, फक्त सिंगल ट्रायलला काउंट करायची. मग एका ट्रायल मध्ये हेड एंडची प्रॉबिलिटी किती असते, 1 आउट ऑफ 2, 1/2. भेटला पी. क्यू, क्यू म्हणजे फेल्युअर. मग डोक्यात ठेवायचं की सक्सेस आणि फेल्युअरची सम ही नेहमी 1 असते. P plus Q is always 1. सक्सेस प्लस फेल्युअर, फेल्युअर आणि सक्सेस एकमेकाचे कॉम्प्लिमेंटरी असते. दोघांची सम नेहमी किती असते, 1. याच्यावर आपला क्यूचा फॉर्म्युला भेटतो, पीचा पण फॉर्म्युला भेटतो. क्यूचा फॉर्म्युला काय भेटेल रे, Q is equal to 1 minus P. अडचण, ओके. मग हे सगळे भेटले की हा फॉर्म्युला तुमचा पीएमएफ साठी. डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायचा, आन्सर मिळेल. बरोबर. पण आता इथे फॉल्ट आहे, इथे आला बरोबर ना. एक्स म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ सक्सेस. एक्स म्हणजे काय असतो, नंबर ऑफ सक्सेस. म्हणजे 8 वेळा मी कॉइन टॉस केला तर एन 8 झाला. पीची व्हॅल्यू हाफ झाली 8 साठी आणि क्यूची व्हॅल्यू किती होईल, हाफ. बरोबर आहे. पण मग मी म्हटलं की मला एक्झॅक्टली 5 हेड्स पाहिजे. किती हेड्स पाहिजे, 5. म्हणजे तर माझ्यासाठी सक्सेस नंबर किती झाला, 5. मग एक्सची व्हॅल्यू किती झाली, 5. या एक्स वर एक डोक्यात ठेवा, एक्सची व्हॅल्यू मिनिमम 0 होऊ शकते आणि मॅक्झिमम किती होऊ शकते, जितक्या ट्रायल आहे तेवढीच. म्हणजे मी एक कॉइन 8 वेळा टॉस केला तर त्या कॉइनवर हेड किती वेळा येऊ शकतो, एक तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 पेक्षा जास्त हेड भेटतील का, नाही. आणि 0 पेक्षा कमी नाही. मग एक्स वरती लिमिट आहे 0 टू नंबर ऑफ ट्रायल, इथपर्यंतच येऊ शकतो. अडचण, इथपर्यंत समजलं प्रत्येकाला. म्हणजे बायनॉमियल हा प्रोबॅबिलिटीचा पुढचा भाग आहे, जिथे आपण सॅम्पल स्पेस लिहू शकत नाही. नंबर ऑफ ट्रायल्स खूप सारे आहेत. अशा वेळेस प्रोबॅबिलिटीचे यूज न करता कसा यूज केला, तो बायनॉमियल. पण जर एखाद्याने प्रोबॅबिलिटीचा यूज करून जर 1-1.5 महिन्यामध्ये आन्सर काढलं, बरोबर ना, सॅम्पल स्पेस लिहायला 2-3 तास लागतील. एकदम कॉन्सन्ट्रेट असेल तर, चुकला तर याला 3 दिवसात सॅम्पल स्पेस. बरोबर आहे. तेवढं करून जर त्यांनी प्रोबॅबिलिटीने आन्सर काढलं, आपण बायनॉमियलने काढली, तर काय फरक पडतो, काहीच नाही. सेम आन्सर आहे. त्यामुळे फक्त डोक्यात ठेवायचं की ज्यावेळेस नंबर ऑफ ट्रायल्स वाढणार आहे त्यावेळेस प्रोबॅबिलिटी यूज न करता काय यूज करायचा, बायनॉमियल. समजला उद्योग. बायनॉमियल मध्ये 3 व्हेरिएबल. पहिला एन म्हणजे काय, नंबर ऑफ ट्रायल्स. पी म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल, एका ट्रायल मध्ये. कारण एक ट्रायल तुम्ही आरामात सांगू शकता. आणि मग क्यू काय असणार, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आता पी जर भेटला तर क्यू कॅल्क्युलेट करायची गरज नसते वेगळा, तो लिहा वगैरे असं नाही. डायरेक्टली 1 मधलं ती पीची व्हॅल्यू मायनस करायची, डायरेक्ट क्यू भेटतो. कारण की फेल्युअर आणि सक्सेसची सम नेहमी 1 असते. म्हणजे तुम्हाला पडलेले मार्क्स आणि तुम्हाला न पडलेले मार्क्स यांची जर सम केली तर ती 100% येणार नाही. बरोबर ना. ऑप्शनला मार्क्स मिळत नाही. बरोबर. म्हणजे मॅथचा पेपर झाला, तुम्हाला पडले 35, 100 पैकी. याचा अर्थ किती मार्क्स नाही पडले, 65. बरोबर ना. मग हा पी हा क्यू उद्योग समजला. ओके, इथपर्यंत समजलाय. ओके, नेक्स्ट. आता प्रोबॅबिलिटी मध्ये आपण लास्टला काय फाइंड केलं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. ही पण प्रोबॅबिलिटी केलं. मग हिला सुद्धा एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे. मग खाली घ्या, मीन, व्हॅरियन्स and standard deviation of x. Mean, variance and standard deviation of x.
ओके, यातला फर्स्ट पॉइंट मीन. आणि आता बाळा तुम्हाला ही आयडिया समज असेल, मीन म्हणजे कोण असतं रे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. इंटू ब्रॅकेट आपण घेऊ शकतो, दॅट इज एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. मीन म्हणजेच कोण असतो? एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. इथे बाळांनो इथे काय चार्ट वगैरे नाही करायचे. याचे काय चार्ट करणार तुम्ही? काहीच नाही. मग इथे फॉर्म्युला खूप सोपा आहे. मीन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. तो ई ऑफ एक्सच दाखवतो आणि त्याची व्हॅल्यू आहे एन इंटू पी. एन आणि पी तुम्हाला इथे भेटणार ना. दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तुम्हाला काय भेटतं? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. फक्त त्याला मार्किंग करून ठेवतो. तुम्हाला जेवढे फॉर्म्युले डोक्यात ठेवायचे तेवढ्यांना मार्क करून ठेवतो मी. हा आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू. सेकंड नंबर 2 कोण रे? व्हॅरियन्स ऑफ एक्स. सिंबल तोच आहे. व्हॅरियन्स ऑफ एक्स एन पी क्यू. काय द्यायचं? क्यू उरलाय ना, त्यांनी मल्टिप्लाय करून द्यायचं, भेटला व्हॅल्यू. अडचण म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू जर क्यू ने मल्टिप्लाय केलं तर व्हॅरियन्स भेटतो. आणि तिसरा स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स. हे आपण दाखवणार स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स असं लिहितात, किंवा आपण त्याला सिग्मा पण लिहितो, विच इज इक्वल टू अंडर रूट व्हॅरियन्स ऑफ एक्स. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला तिकडे पण हाच होता, इथे पण हाच आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला बदलला नाही. म्हणजे जर व्हॅरियन्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय एनपी क्यू ना, मग स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय होतो? अंडर रूट एनपी क्यू. पण स्टँडर्ड डेव्हिएशन कधी डायरेक्ट काढायचं नाही, पहिले डायरेक्ट काढायचं नंतर स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं. अडचण बोला बरं. समोर जे काही लिहिलंय त्याच्यामध्ये 5 फॉर्म्युल्यांना बॉक्स केलाय. एक आहे पीएनएलचा फॉर्म्युला, दुसरा क्यू साठीचा फॉर्म्युला, तिसरा एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. अडचण अरे इथपर्यंत काय अडचण? हे सगळं समजलं. मी थेरी काय सांगितली समजली का? चॅप्टर संपला. एवढीच थेरी चॅप्टर मध्ये. हा काही ठिकाणी निबंध लिहून देतील तुम्हाला, त्यांचा रोड घ्यायचा नाही, अशा लोकांना डोक्यात घ्यायचं नाही, डोक्यात पण घ्यायचे. एवढीच थेरी डोक्यात ठेवायची तुम्हाला बायनॉमियलला, बाकी अजिबात काही उचकायचं नाही. बुक मग चांगले 10-4-5 पेज दिलेले मस्त निबंधचे निबंध उचलून आपण हे करून आपण ते करू. आपण काही नाही करायचं, आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं युजिंग दिस 5 फॉर्म्युले. समजला? थेरी समजली प्रत्येकाला? ओके. याच्यापेक्षा जास्त थेरी वाचू पण नका, हँग होऊन जाशाल, काही कळणार नाही काय चाललं. ओके, फोटो घ्या. ओके, याचं एक सॉल्ड एक्झाम्पल बरं का, पेज नंबर 249 वर. ते सॉल्ड एक्झाम्पल आपलं घ्यायचंय, पण लास्ट घ्यायचंय. फक्त मला आठवण द्यायची की सर पहिलं एक्झाम्पल घ्यायचंय. आयएमपी एक्झाम्पल आहे म्हणून म्हणतोय, पण प्रॉब्लेम हाच आहे की जर आपण ते पहिलं घेतलं तर तुम्ही नंतर हँगणार. फक्त मोठं एक्झाम्पल आहे, मग आपण स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज घेऊ. छोटे एक्झाम्पल पहिले घेऊ, नंतर मोठे एक्झाम्पल घेऊ. मग तुमच्या पहिली आणि शेवटची एक्सरसाइज आहे चॅप्टरची लास्ट एक्सरसाइज सुरू झाली. लास्टच ना. ओके, एक्सरसाइज 8.1. एक्सरसाइज 8.1 फोटो घेतला. ओके बाळांनो, थेरी समजली? ऑनलाईन आल्यांना एवढंच डोक्यात ठेवायचं, बाकीचा उद्योग करायचा नाही. ओके ठीक आहे. एक्सरसाइज 8.1
एक्सरसाइज 8.1. ओके, आता हा चॅप्टर अप्रॉक्सिमेटली 5 ते 6 मार्क्सला आहे. म्हणजे त्यावरती 2 क्वेश्चन येणार आहेत. एक येणार सेक्शन सी मध्ये 3 मार्क्सला, दुसरा येणार सेक्शन ए मध्ये ते एमसीक्यू येणार 2 मार्क्सला, किंवा सेक्शन बी मधला एक क्वेश्चन येणार 2 मार्क्स. मधला पहिला मोठा क्वेश्चन जर यावर्षी माझा गेस बरोबर असेल तर एक्सरसाइज 8.1 मधला जो पहिला क्वेश्चन आहे ना तोच 3 मार्क्स येणार. डायरेक्ट सांगतो, शक्यतो पहिला क्वेश्चन येईल जर गेस बरोबर असेल तर. थोडाफार गेस चुकला तर पहिला 5 पैकी एक. हे पण सांगतो, दरवर्षी वाळांनो बायनॉमियल बद्दल अजून माझा गेस चुकेल नाहीये. शक्यतो त्याच पॅटर्नचा क्वेश्चन पडतोय. पण डोक्यात ठेवा, 5 मार्क्स फुकटचे, अख्खे 12 क्वेश्चन अख्खे जरी करून गेले तर काय फरक पडणार आहे का? नाही. पण डोक्यात ठेवा, प्रोबॅबिलिटी बायनॉमियल जर पूर्ण केला तर 11 मार्क्स फुकटचे झाले. सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन बी चे 2 क्वेश्चन संपले, सेक्शन ईचा 1 संपला आणि सेक्शन डी चा 1 संपला. म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये हा तुम्हाला सपोर्ट देऊन निघून जातो. बरोबर आहे. एखादा अर्धा एमसीक्यू पण जातो जर सेक्शन बीचा एखादा एक्झाम्पल कट झालं एमसीक्यू ला येतो. म्हणजे डोक्यात ठेवा बाळांनो की 11 मार्क्स मिळतात, पण प्रत्येक सेक्शन मधला एक एक क्वेश्चन काय होतो चॅप्टर सी कमी होतो. म्हणजे तुम्हाला उरलेल्या क्वेश्चन मध्ये ऑप्शन मिळतो. तिथं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे, बरोबर आहे, वेक्टरचे काही क्वेश्चन आहे, ट्रिग्नोमेट्रीचे काही क्वेश्चन आहे, नाही सुटले डायरेक्ट ऑप्शन भेटते. समजला? त्यामुळे हे हा चॅप्टर जरी मी आयएमपी दिली का पहिला क्वेश्चन किंवा पहिले 5 एक्झाम्पल्स आयएमपी आहे 3 मार्क्सला, तरी बाळांनो पूर्ण एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. ओके, एक्सरसाइज 8.1 क्वेश्चन नंबर 1. A die is okay. A die is thrown 6 times. 6 times. If getting an odd number is a success, find the probability. Of number 1, 5 success, number 2, at least 5 success, number 3, at most 5 success. ओके, क्वेश्चन संपलेला आहे. पण डोक्यात ठेवा हा आयएमपी क्वेश्चन एक्झाम साठी, कारण की या क्वेश्चन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, इथे काहीच उलट पालट नाही. तुम्हाला काय सगळं डिटेल दिलं इथे. मग ठीक आहे, सोल्युशन आता 1 बाय 1 क्वेश्चन मधले एक पार्ट लिहिणार. आपल्याला 3 व्हॅल्यूज द्यायच्या आहे, एन, पी आणि दुसरी क्यू. ओके, आता पहिलं सेंटेन्स
अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. हे मी मनाने लिहिलं वाक्य नाही, क्वेश्चन मधलं पहिलं सेंटेन्स आन्सर मध्ये लिहिलं. बरोबर आहे. मग याचा अर्थ एन की झाला रे. मी तुम्हाला काय सांगितलं, एन म्हणजे काय, नंबर ऑफ ट्रायल्स. तुम्ही किती वेळा फेकता, 6 वेळा. बरोबर आहे ना. मग 6 एन इज इक्वल टू 6. यांच्या व्हॅल्यूमध्ये अडचण, किती टाइम्स तो प्रयोग केला त्याला म्हणायचं एन. बरोबर आहे. मग किती वेळा केला हा उद्योग, 6 टाइम्स. मग यांची व्हॅल्यू 6. अडचण. हा आता मला डिफाईन करायचं सक्सेस. आता बरं का, इथं क्वेश्चन मध्ये सेंटेन्स दिलंय, इफ गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. मी पा तेच सेंटेन्स लिहितोय, मनाने काहीच वर्डित नाही त्याच्यामध्ये. इफ गेटिंग अन ऑड नंबर इज सक्सेस. सक्सेस. ओके, गेटिंग अन ऑड नंबर इज सक्सेस. मग ऑड नंबर येणं, पण हे कशामध्ये, 6 टाइम्स मध्ये नाही. तुम्ही पी आणि क्यू कशामध्ये लिहिता, इन अ सिंगल ट्रायल. बरोबर आहे. मग 2 मिनिटं तो 6 टाइम्स जाऊ द्या. अ डाय इज 1 टाइम. बरोबर आहे. पी आणि क्यू 1 टाइम साठी लिहायचा. ओके, अ डाय इज, एक डाय जर फेकला तर काय काय एलिमेंट्स होतील, 1 2 3 4 5 6. बरोबर का. आता मग तुम्ही चला डाग दिली यस. मग यस काय येईन रे, 6. मग नंबर ऑफ यस किती, 6. हा मी लिहिला फॉर 1 ट्रायल. बरोबर आहे. ओके, मग आता मला सांगा तुमच्याकडे सक्सेस काय आहे, गेटिंग अन ऑड नंबर. बरोबर आहे. मग आता इथे ऑड नंबर कुठे कुठे आले, बरोबर आहे. ओके, देअरफॉर ऑड नंबर म्हणजे मला पी लिहायचं आहे. पी नंबर ऑफ ऑड नंबर किती आले त्यामध्ये, 3. आउट ऑफ हाऊ मेनी, कारण की पी म्हणजे सक्सेस ना, म्हणजे प्रोबॅबिलिटी किती भेटली, हा भेटला पी 1/2. अडचण. अँड क्यू, क्यू किती येईल रे, क्यूचा फॉर्म्युला आहे 1 मायनस पी विच इज इक्वल टू 1 मायनस 1/2. म्हणजे किती येईल, 1/2. म्हणजे क्यू किती आला, 1/2. अडचण. देअरफॉर तुम्हाला काय फाइंड करायचं रे, फाइंड द प्रोबॅबिलिटी, म्हणजे पीएमएफ फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. देअरफॉर द पीएमएफ इज, पीएमएफ द फॉर्म्युला पी ऑफ एक्स इज इक्वल टू, आता हा पी आणि हा पी वेगळा आहे बरं का. हा प्रोबॅबिलिटी पी आहे, ह्या पी ऑफ एक्स म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ व्हेरिएबल आहे. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स इंटू पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स, वेर what is the values of x? X starts from 0, 1, 2 and so on ends to n. बरोबर आहे का. झाला फॉर्म्युला पाठ प्रत्येकाचा. ओके, याच्यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत टाकून देऊ आपण. मग पी ऑफ एक्स यांची व्हॅल्यू आहे का रे, 6 सी एक्स, एक्स नाही आपल्याकडे. ओके, पी म्हणजे किती रे, 1/2 रेस टू इंटू क्यू म्हणजे किती, रेस टू एन, एन म्हणजे किती, मायनस
वेअर एक्सच्या व्हॅल्यूज कुठून असणार 0 1 2 अप टू n, पण n म्हणजे किती आहे 6, बरोबर आहे. हा आता बघा लोहितो बरं का, बेस सारखा आहे, नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची काय होईल ऍडिशन. जर एखादं एक्झाम्पल आज कमी झालं चालेल, पण हे एक्झाम्पल बाळा नाही समजलं तर मला डबल एक्सप्लेन करायला लावा. जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत एक्झाम्पल एक्सप्लेन करायला लावा. ओके, इथे काय होईल, therefore p of x is equals to 6cx 1/2 raised to x plus 6 minus x. चालेल का? बेस सारखा आहे, नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची काय घ्यायची ऍडिशन. मग हा x आहे, हा 6 minus x यांची ऍडिशन x plus 6 minus x. वेअर तो x कंपल्सरी लिहायचा तुम्हाला, वेअर x इज इक्वल टू 0 1 2 अप टू 6. ओके, काय म्हणतो बाबा न्यूमरेटरला पॉवरला x म्हणजे मला सांगा p ऑफ x साठी मला फॉर्म्युला काय भेटेल 6cx 1/2 ब्रॅकेट रेस टू 6. एखादा म्हटला मला हा सॉल्व्ह करून ठेवायचा तरी चालेल, पण मग एक्झाम्पल पुढच्या पाठमध्ये राहू काय ते सॉल्व्ह करायला, तिथं सॉल्व्ह करत बसत पण ते आन्सर पुरणार नाही. ओके, वेअर x इज इक्वल टू 0 1 2 अप टू, कॉल दिस इक्वेशन नंबर 1. अडचण बोला, अरे बा नो इथपर्यंत अडचण बोला, परत त्याला सांगायची गरज आहे त्याच्यात. मला 1 2 3 स्टार्ट करायचे जे विचारले ते, पण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये इथपर्यंतचा पार्ट कॉमन आहे. तुम्हाला काय करायचं रेट लक्षात घ्या, परत सांगतो. प्रत्येकाने काळजीपूर्वक घरी बसलेले चर्चा सांगा गप बसा, मग क्लासला तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेटली आहे का. काय होतंय, क्वेश्चन दिलाय, क्वेश्चन मधलं मी 1 by 1 सेंटेन्स दिले. पहिलं सेंटेन्स, अ डाय इज थ्रो 6 टाइम्स, म्हणजे यांची व्हॅल्यू किती झाली, किती टाइम्स जो एक्सपेरिमेंट रिपीट केला तो म्हणजे येणे, बरोबर आहे. ओके, त्यानंतर इफ गेटिंग ऑड नंबर इज सक्सेस. मग गेटिंग ऑड नंबर हा सक्सेस, पण हे डोक्यात ठेवायचा सक्सेस नेहमी आपण 1 ट्रायलला विचारायचं, बरोबर आहे. मग इथे तुम्हाला काय करायचं, डाय फेकायचे ना 6 वेळा, 6 वेळा तो बदला. एकदा जर डाय फेकला तर किती एलिमेंट्स येतील, यातले ऑड नंबर किती आहे 3, मग 3 आउट ऑफ 6, म्हणजे p म्हणजे किती भेटलं तुम्हाला 1/2, बरोबर ना. अर्धे ऑड आहे, अर्धे इव्हन आहे, मग p भेटला 1/2. मग p भेटल्यानंतर q साठी काय घेतलं आपण 1 minus p, q ची व्हॅल्यू किती भेटली 1/2. p भेटला, q भेटला, n भेटला. आता आपण pmf चा फॉर्म्युला डायरेक्टली काय, p ऑफ x इज इक्वल टू ncx p रेस टू x इंटू ब्रॅकेट इंटू q रेस टू n मायनस. याच्यामध्ये n p आणि q टाकून दिला, बरोबर आहे. इथे योगायोगाने n आणि p सारखा आलेला आहे, बरोबर. तर तो बेस सारखा आहे, पॉवरची काय होऊन जाईल ऍडिशन. मग ती ऍडिशन करून घेतली आणि एक्स वरती पहिल्यापासून कंडिशन लिहिली का एक्स ची व्हॅल्यू 0 पासून स्टार्ट होणार, 0 1 2 3 असं करत करत या n पर्यंत जातो. n म्हणजे किती अर्थ. आणि बाळांनो हा भेटला तुम्हाला या प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला. आता पहिला पार्ट नंबर 1 काय लिहिलाय, क्वेश्चन मार्क वाचायचा, 5 सक्सेस. आता इथे ऍक्च्युली असं पाहिजे होतं एक्झॅक्टली 5 सक्सेस, म्हणजे किती वेळा सक्सेस भेटला पाहिजे 5 टाइम.
बरोबर आहे ना. मग आता सगळे नंबर भेटलेत, एकच ना व्हेरिएबल बाकी कोणता, म्हणजे 5 व्हॅल्यू कोणाची, संपला ना कार्यक्रम. दॅट इज x इज इक्वल टू 5. 5 सक्सेस म्हटलं ना, एक्झॅक्टली 5 सक्सेस पाहिजे. 5 पेक्षा कमी चालतील का, नाही. 5 पेक्षा चालतील का, नाही. एक्झॅक्टली 5 सक्सेस मिळाले पाहिजे. आणि नंबर ऑफ सक्सेस म्हणजे काय असतो, एक्स. बरोबर आहे. पण तुम्ही जी एक्स ची व्हॅल्यू घेताय ती 0 पेक्षा मोठी पाहिजे असते आणि n पेक्षा लहान पाहिजे असते. आली त्याच्यामध्ये 0 to n मध्ये आली व्हॅल्यू. ओके, ठीक आहे. मग आता बाळांनो, therefore equation 1 becomes, टाका ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये, p of 5 65 1/2 फक्त x ची व्हॅल्यू टाकली. आता पुढे x इज इक्वल टू काय लिहायची गरज आहे का, घेतला ना 6x, मग संपलं, सॉल्व्ह करायचं. कोणाची अडचण आहे, बरोबर ना. 65 का सॉल्व्ह करायचं, 11 होते का, परमुटेशन कॉम्बिनेशन झालं का, कॉम्बिनेशन. लय दिवस झाले परमुटेशन कॉम्बिनेशन. NCR चा फॉर्म्युला असतो n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. आणि जे 11 नव्हते ते म्हणजे फॅक्टोरियल काय, तुम्ही 11th मजा केली, मग समजा कॉलेजमध्ये, मग तिथनं फॅक्टोरियल समजून घ्यायचं. ओके, देअरफॉर काय नाही सांगतो समजून, परत नाही तर रडायला सुरुवात करायची कोणती. इथे n म्हणजे 6 आहे, 6 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 6 मायनस 5 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू 1/2 ब्रॅकेट रेस टू 6. तो विचार आहे आता, ती व्हॅल्यू आपण कधी कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर आहे ना. ओके, अडचण फॉर्म्युला समोर लिहिला, समजला. ओके, आता फॅक्टोरियलचा मिनिंग काय लिहायचा, फॅक्टोरियलचा मिनिंग आहे ह्या नंबर पासून डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सगळ्या नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. 6 फॅक्टोरियलचा मिनिंग काय, 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. 5 फॅक्टोरियलचा मिनिंग काय, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 वरपर्यंतच घ्यायचा, त्याच्या कशाला 0 0 झाला कार्यक्रम 0, बरोबर आहे. फॅक्टोरियल समजला. आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते, 1 फॅक्टोरियलची पण व्हॅल्यू 1 असते. हे फॅक्टोरियलचं अझम्पशन, तिथं गोंधळ करायचा नाही, पण ते काय आपण येत नाही इतक्या लवकर. ठीक आहे, चला पुढच्या एक्झाम्पलला येईल. मग हा जो 6 फॅक्टोरियल आहे, तुम्ही आता 6 इंटू 5 फॅक्टोरियल झालं का, अरे 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 इंटू 5 फॅक्टोरियल लिहिला, म्हणजे 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आहे ना, तो 5 पासून बाजूला केला, 6 बाजूला केला, खालचा बिचारा 5 फॅक्टोरियल, आणि हा किती होईल 1 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल, ज्याला नाही समजणार ना त्याने हा 6 फॅक्टोरियल असायचा, 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, हा 5 फॅक्टोरियल 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, सगळे कॅन्सल होतील. आणि समजला उद्योग. ओके, 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती यायची 1, म्हणजे त्याचा विषय संपला. हा आला 6 इंटू 1/2 ब्रॅकेट रेस टू 6. सिन्स इथे मी रिझनिंग पण देऊन ठेवतो, तुमचा नंतर गोंधळ होणार नाही. सिन्स 1 फॅक्टोरियल इज 1. काय होतं, भरपूर जण खूप मजेत असतात, 11वीला क्लास नाही लावायचे, 12वीला करू आम्ही डायरेक्ट. काय वांग करणार तुम्हाला 12वीला,
हे 11च्या बेसिक काय कळणार आहे 12वीला? फॅक्टरीलाच समजत नाहीये आणि बसले फॅक्टरीला कॅन्सल कर. काय म्हणतात 6 एक्सक्लेमेटरी मार्क अपॉन 5 एक्सक्लेमेटरी मार्क इंटू ब्रॅकेट 6 - 5 एक्सक्लेमेटरी मार्क. असे वाचणारे मी पाहिलेले. फक्त वाचायला लावलं होतं, व्हॅल्यू स्लो जाईल. व्हॅल्यू सांगा फक्त वाचून दाखव. एक सॅम्पल उभा घ्यायचा 3 वर्षापूर्वी, फक्त म्हटलं वाचून दाखव असं काय. तो असा वाचायचा 6 एक्सक्लेमेटरी मार्क अपॉन 5 एक्सक्लेमेटरी मार्क. हा फॉल्ट राहतो 11th कॉलेज न करण्याचा. ओके, आता बाळांनो हा जो पॉवर आहे हा न्यूमरेटरला पण आहे आणि डिनॉमिनेटरला पण आहे. करा सेपरेट. पुढे लिहितो बारे 6 इंटू 1 चा किती पॉवर घ्या 1 राईट 2⁻60. 60 एखाद्याने हे कॅल्क्युलेशन जरी करून दिलं असतं ना 1/2 ब्रॅकेट 6 म्हणजे 1/64 आहे. इथे जरी करून दिलं असं तरी काय फरक पडत नाही. पण आधी तर 3 डिव्हिजन होईल. हा 2 ने बरोबर आहे. म्हणजे किती येईल इथे P of 5 is equals to 3/32. 3/32. अडचण पहिला पार्ट सॉल्व्ह झाला. प्रत्येकाला समजला का? प्रत्येकाला समजला पहिला पार्ट? ओके, जर 3 मार्क्सचा एक्झाम्पल आलं तर एकच पार्ट विचार. हे अख्खा क्वेश्चन सुद्धा नाही विचारते, फक्त पहिलं विचारतात. किंवा लईत लई वाटलंच किंवा थोडा टाइमपास करू आपण मुलांचा तर 2 विचारतात. त्यातला पहिला फिक्स आहे, दुसरा हा विचारायचा का हा विचारायचा ठरवून द्यायचा मग विचार. काय अडचण रे बायनॉमियल मध्ये? काही विशेष बायनॉमियल मध्ये? ओके, घ्या फोटो. पुढचा सेकंड मला सॉल्व्ह करायला. ओके, घेतला. ऑनलाईन वाले बाळांनो तो पहिला पार्ट का सॉल्व्ह केला समजला का? ऑफलाईन वाले अरे ते कसं सॉल्व्ह केलं समजलं का? म्हणजे तो मेन मुद्दा काय रे, ते इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण जो फॉर्म्युला बनवतो ना ते जर तुमचं बरोबर बनलं तर खाली काय फक्त एक्स्ट्रा व्हॅल्यू घ्यायची त्यात पुट करत चालायचे आहे. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट. आता सेकंड पार्ट तुम्हाला ऍटलिस्ट पुसतो. आता मी जर काय डाऊट असेल तर पटकन विचारा. ओके, आता जो सेकंड पार्ट मला सॉल्व्ह करायच्यासाठी पाहिजे ऍटलिस्ट और ऍटमोस्टचा फरक समजला पाहिजे. ऍटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी. त्याच्या कमी का देईल का? ऍटलिस्ट 5 सक्सेस म्हटलंय म्हणजे शुद्ध मार्क अर्थ काय? कमीत कमी 5 सक्सेस. बरोबर आहे बाबावर का? कमीत कमी 5 सक्सेस म्हणजे 4 सक्सेस चालेल. 0 1 2 3 4 हे झालं. 5 6 7 येऊ शकत नाही ना. 6 जोडू शकते ना तुम्ही. किंवा डाय सुरू केलाय 6 टाइम्स म्हणजे मॅक्झिमम सक्सेस तेवढे जोडू शकतो. म्हणजे इथं सक्सेस ऍटलिस्ट 5 म्हटलंय म्हणजे कमीत कमी 5. पण ऑलरेडी तुम्हाला मॅक्झिमम माहिती आहे यांना क्रॉस करू शकत नाही. म्हणजे इथे मला सेकंड पार्ट घ्यायचा आहे. सेकंड पार्ट मध्ये असणार ऍटलिस्ट 5 सक्सेस. घेतला सेकंड पार्ट. नंबर 2 ऍटलिस्ट 5 सक्सेस म्हणजे काय रे? याचा अर्थ आहे जो एक्स आहे
तो जो एक्स आहे ती व्हॅल्यू ही 5 पेक्षा मोठी आणि इक्वल असणार. हे नाही समजलं खड्ड्यात गेलं. तशी तुम्हाला इनइक्वालिटी समजत. बरोबर आहे. दॅट इज डायरेक्टली एक्स ची व्हॅल्यू पावर किती 0 1 2 3 4 5 6 आहे ना. ऍटलिस्ट 5 म्हणजे 0 चालेल का. 1 2 3 4 5 चालेल. 6 चालेल. 7 येऊ शकत नाही कारण की ते एक्सची रेंज आपण लिहिली 0 to 6. ओके. मग आता मला फाइंड करायचं देअरफोर आता इथे इक्वेशन 1 बिकम्स नाही. इक्वेशन 1 बिकम्स तर लिहितो आपण जर एकच व्हॅल्यू असेल तर. देअरफोर द पीएमएफ इज P of x greater than or equals to 5, which is equals to P of 5 plus P of 6. x ला 2 व्हॅल्यू ना. जितक्या व्हॅल्यू भेटते काय घेत जायची सम घेत जायची फक्त. P of 5 plus P of 6. ओके. आता एक्स स्मॉल एक्स आहे ना व्हॅल्यू 5 आणि 6 आहे. मग फ्रॉम इक्वेशन 1 मी दोन्ही व्हॅल्यूज लिहू शकते का तो. अरे रताळ्यांनो व्हॅल्यू लिहिता येईल का. बाळांनो म्हटल्यावर नाही. रताळ्यांनो म्हटलं लगेच हा. ओके. म्हणजे जर का P of 5 इक्वेशन नंबर 1 वर लिहायचा. तिथं P of x आहे इथं P of 5 आहे. त्याच्यामध्ये x व्हॅल्यू 5 ने रिप्लेस करायची. 65 1/2 प्लस P of 6 कसा लिहिणार याच्यातलं. अरे P of 6 कसा लिहिणार. 66 1/2 या व्हॅल्यूज पूर्ण लिहिल्या. फ्रॉम इक्वेशन 1 दोन्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आता हा आपण एकदा सॉल्व्ह केलेला आहे तरी परत सॉल्व्ह करायचं. एक्झामला नाही केलं तर फरक पडणार नाही पण आता करायचं आहे. ते फॅक्टोरियल समजलं पाहिजे. प्रॅक्टिस. हा डायरेक्ट घेऊन टाक का. आता ऍट टाइम सॉल्व्ह करू. पप्पाची प्रॉपर्टी वाचून घ्या सोडू नका. 1/6 2/6 प्लस 66 आठवतंय. अरे बापरे 11ला होते का जागेवर म्हणजे. चालेल तरी पण मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ती व्हॅल्यू येणार आहे 1. कशी सांगतो. 1/6 सिन्स इथे मला NCR चा फॉर्म्युला पाहिजे. कंपल्सरी. तुम्ही घरी जाऊन फॉर्म्युले पाठ करणार नाही आणि ते लिस्ट घेऊन फॉर्म्युले पाठ करणं हे मतिमंदाचं काम राहतं. मॅथ म्हणजे मतिमंद असत ना ते लिस्ट घेऊन बसतात. ओके. CR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. तसे फॉर्म्युले पाठ करणं उपयोग नाही. एक्झाम्पल मध्ये अप्लाय नाही करता येते फॉर्म्युले. याचा अनुभव तुम्हाला आला असेल आपण. ओके. इथे काय होईल. सिक्स फॅक्टोरियल लिहिला पूर्ण अपॉन 5 फॅक्टोरियल लिहिला. आता परत म्हणू नका सर ते कसं का नाही सॉल्व्ह केलं. तुमच्या मनाची मर्जी मी तुम्हाला दोन्ही सॉल्व्ह करून दाखवतो. इंटू हा किती शिल्लक राहील रे 1 फॅक्टोरियल आणि हा किती झाला ब्रॅकेटमध्ये
प्लस हे तर काय अडचणच नाही, 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल डायरेक्ट कॅन्सल आहे, अपॉन 6 - 6 म्हणजे किती झाला 0 फॅक्टोरियल 1/64 आहे. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? ओके, इथे बा 5 5 4 4 3 3 2 2 1 ला पण 1 कॅन्सल. बरोबर आहे? ओके, 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? म्हणजे हा झाला 6/1 1/64 प्लस 1/0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती? 1. फॅक्टोरियल नोटेशनचं ते आगमशन आहे, म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, म्हणजे सूर्याच्या बाजूला उगवतो त्याला पूर्व म्हणायचं, आगमशन आहे. याला 0 म्हणायचं, आगमशन आहे. बाळांनो 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 आहे, इट इज आगमशन, डायरेक्ट आगमशन, त्याला अपोज नाही करायचं. सर 0 फॅक्टोरियल कसा 1 आला? वाटलंस तर युट्यूबच का हाऊ 0 फॅक्टोरियल इज 1, भरपूर सारे प्रूफ आहे. बघा, समजला तर मला सांगा की ओके समजतंय आम्हाला. सध्या काही गरज नाही आपला. सिन्स इथे 2 गोष्टी आपण वापरल्या. पहिली वापरली ती 1 फॅक्टोरियल इज 1 अँड सेकंड वन इज 0 फॅक्टोरियल इज ऑल्सो 1. मग काय करू माझा सर? बाय इक्वेटिंग कॅन्सलिंग फॅक्टोरियल 1 इज इक्वल टू 0. इथे वाकलं काय करायचं नाही, आगमशन मध्ये गृहीत करायचा नाही, तसेच राहून द्यायचे बिचारे, जास्त डोकं लावायचं नाही तिथे. मग आता बाळांनो इथे फुकटचे डिव्हिजन करू. बरोबर का? सरळ सरळ 64 तर तसाच राहिला आणि वरती झाला 6 + 1 किती? 8 बोला. अरे 8. ओके, तिसरा घ्या बरं सॉल्व करायला. अरे काय काय जण नाही सांगते अडचण, त्यांना वाटतं आम्हाला असं कमीपणा आहे. काय नाही, तुम्हाला जी अडचण आहे ती तुमच्या मित्राला असते, तर दाखवत नसतो. फक्त सगळे आपल्यासारखे वेळे असतात, आपण त्याला शहाणे असतो. आता इथं खरी मजा आहे. सापडली का मजा? तिसऱ्यामध्ये मजा सापडली का? ओके, तिसरा काय सांगा बरं चला. ऍट मोस्ट म्हणजे काय रे? शुद्ध मराठीत जास्तीत जास्त 5 सक्सेस, म्हणजे 5 पेक्षा जास्त सक्सेस चालणार नाही. बरोबर आहे? म्हणजे काय रे? 0 सक्सेस चालेल? चालेल ना? 1 2 3 4 5 6 7 येणारच नाही. बरोबर आहे? म्हणजे इथे दॅट इज x इज इक्वल टू 0 1 2 3 4 5 पर्यंत चालेल. 6 चालणार नाही, कारण तो 5 पेक्षा मोठा होईल, आणि 7 येऊ शकत नाहीये कारण की 6 वेळा पॉईंट असते, 6 वेळा डाय फेकलेला आहे. बरोबर आहे? मग ओके, दॅट इज
आता मला काय फाइंड करायचं? देअरफॉर द पीएमएफ इज पी ऑफ एक्स विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. बरोबर आहे का? आणि ऍटमोस्ट म्हणजे लेस दॅन इक्वल आणि ऍटलिस्ट म्हणजे वाटत वरती लिहून ठेवा की ऍटमोस्टला काय वापरतो आपण आणि ऍटलिस्टला काय वापरतो. ओके, म्हणजे काय रे, एक्सच्या व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्या? 5 आणि 5 पेक्षा लहान घ्यायच्या. बरोबर आहे? म्हणजेच एक्सची सगळ्यात छोटी व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4 आणि बिचारा 5. अडचण एवढे फाईन करायची. आता नीट ऐका बरं का, मला सांगा तुमच्याकडे एक्सच्या टोटल व्हॅल्यूज किती? 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 7 व्हॅल्यूज आहेत. बरोबर आहे? जर एखाद्या वेळेस हा पेक्षा जास्त व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागल्या की त्या कॅल्क्युलेट नाही करायच्या. 7 व्हॅल्यूज आहे ना, 4 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लावल्या तर नाही करायचं, तर अल्टरनेट घ्यायचे. आता अल्टरनेट पॉवर का, इथे माझ्याकडे फक्त कोण नाही आला रे, 6 पॉवर का, तिथे खरी माझ्या इथे म्हणजे पी ऑफ 0, पी ऑफ 1, पी ऑफ 2, पी ऑफ 3, पी ऑफ 4, पी ऑफ 5 एवढे झाले ना. इथं कोण नाही आला, 6. तो मी प्लस करतो आणि मायनस करतो. अडचण बोला बरं. अरे अडचण 6 नव्हता आला ना, तो प्लस मायनस केला फक्त, काय फरक पडणार आहे का? आता नीट ऐका बरं का, इथं मी एक वर्ड मुद्दाम लिहितोय, पीएनएफ. पीएनएफ म्हणजे सगळ्या प्रॉबिलिटी सिस्टम किती? आपल्याकडे एक्सच्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6. ह्या सगळ्यांची सिस्टम किती असेल? 1 च्या 4 तेवढं व्हॅल्यू ना. यांची सम असणार 1. मायनस उरला कोण? याला रिझनिंग असणार ऍट पीएमएफ. पीएमएफ म्हणजे पी ऑफ 1, सॉरी पी ऑफ 0, पी ऑफ 1, पी ऑफ 2, पी ऑफ 3, पी ऑफ 4, पी ऑफ 5, पी ऑफ 6. याची व्हॅल्यू मॅक्झिमम 6 होते ना. सगळी सम किती असणार? 6 काउंट करण्यापेक्षा 1 काउंट करायचा आणि 1 मधनं मायनस करायचं. काय सोपं वाटतं तुम्हाला? काय हे वाटतं? ज्यांना हे वाटतं त्यांनी नेहमी सॉल्व्ह, माझी काय अडचण नाहीये, दोन्ही आन्सर सेमच येणार आहे. ओके, मग आता इथे 1 मायनस, आता पी ऑफ 6 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 नुसार लिहा बरं. काही 6c6 1/2⁶. From equation 1. Okay, 6c6, 6 factorial, सिक्स फॅक्टोरियल कॅन्सल, 6 - 6 0, 0 फॅक्टोरियल म्हणजे किती? 1. म्हणजे हा झाला 1/1 इंटू हा झाला 1/64. सिन्स याला रिझनिंग असणार 0 फॅक्टोरियल इज 1. अँड तुम्हाला फायनली ही सबट्रॅक्शन करायची 1 - 1/64. 64 ने याला क्रॉस मल्टिप्लाय केलं काय होईल? 64 - 1 म्हणजे पी ऑफ एक्स
ओके, अडचण एक्झाम्पल समजलं? अरे समजलं का प्रत्येकाला? काय अडचण? काय अडचण याच्यामध्ये? लय आणि पोरायला होती. ठीक आहे, चला आज साठी एवढंच बघ. थेअरी आणि एक इम्पॉर्टंट क्वेश्चन झाला. संध्याकाळी लेक्चर होणार, बरोबर आहे? ओके, उद्या डायरेक्टली सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ 4 क्वेश्चन संपतील. अख्खे 12 क्वेश्चन आहे आणि लास्टचा क्वेश्चन जो 12वा क्वेश्चन आहे तो एवढा मोठा नाहीये, तो फक्त याचा आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू, मीन, व्हॅरियन्स, सिंपल आहे. ओके, ठीक आहे, इथपर्यंत जास्त त्रास देत नाही असं मी डोक्याला. जे घरी ज्यांना कॉलेजला यायचंय, पण हे क्वेश्चन आज एकच क्वेश्चन घेतला ना तर समजला प्रत्येकाला. आज तिकडे काही थेअरी आणि एवढा एक क्वेश्चन करून ठेवायचा. माझ्या मध्ये शक्यतो बोर्ड एक्झामला आला तर या क्वेश्चनची चान्सेस जास्त आहे. काय नाही, पुढचे पण सोपे, तुम्हाला ते खूप सोपं वाटत, फक्त ते कॅल्क्युलेशन थोडेसे करावे लागतात. ठीक आहे, ओके.